पहा टेस्ट नंबर 3 19 नंबरचं एक्झाम्पल पहा. ईच साइड ऑफ ए स्क्वेअर इज 13 सेंटीमीटर लॉंग. म्हणजे चौरसाची प्रत्येक बाजू 13 सेंटीमीटर लांब आहे. देन इट्स पेरिमीटर इज, त्याची परिमिती काढायची आपल्याला. पहा हा चौरस आहे, चौरसाची बाजू किती दिली 13 सेंटीमीटर. तर चौरसाची परिमिती पेरिमीटर ऑफ ए स्क्वेअर सूत्र काय 4 इंटू साइड म्हणजे 4 गुणिले बाजू. 4 गुणिले बाजू किती 13, 13 गुणिले 4 52, 13 52 सेंटीमीटर. म्हणजे पेरिमीटर किती 52 सेंटीमीटर. 20 नंबरचं एक्झाम्पल पहा. डॅश सेंटीमीटर वायर बी नीडेड टू मेक ए रेक्टेंगल 11 सेंटीमीटर लॉंग अँड 5 सेंटीमीटर वाईड. आता पहा रेक्टेंगल म्हणजे आयत तयार करायचा आहे की ज्याचा लांबी 11 सेंटीमीटर आहे आणि रुंदी 5 सेंटीमीटर आहे. तर पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल काढावं लागेल आपल्याला. म्हणजे आयताची परिमिती म्हणजे फॉर्म्युला काय 2 कंसात लांबी अधिक रुंदी. 2 कंसात लांबी किती 11 आणि रुंदी 5 आहे. 11 अधिक 5 16, 16 गुणिले 2 32, 32 सेंटीमीटर वायर लागेल म्हणजे असा रेक्टेंगल तयार करण्यासाठी. 21 नंबरचं एक्झाम्पल पहा. डॅश इज द स्क्वेअर नंबर फ्रॉम द लिस्ट 5 12 16 50. आता पहा स्क्वेअर नंबर यापैकी कोणती संख्या आहे एखाद्या संख्येचा वर्ग आहे 16. ही कशाचा वर्ग आहे 4चा वर्ग आहे. म्हणून 16 इज अ स्क्वेअर नंबर फ्रॉम दिस लिस्ट. The area of a rectangle with length 11 centimeter and width 7 centimeter is dash square centimeter. पहा आयताचं क्षेत्रफळ काढायचंय की ज्याची लांबी किती दिली 11 सेंटीमीटर आणि रुंदी दिली 7 सेंटीमीटर. म्हणजे एरिया ऑफ रेक्टेंगल ह्याचा फॉर्म्युला काय लांबी गुणिले रुंदी बरोबर लांबी किती 11 गुणिले रुंदी 7, 11 गुणिले 7 77 सेंटीमीटरचा वर्ग हे आलं रेक्टेंगलचं क्षेत्रफळ एरिया. 23 नंबरचे एक्झाम्पल पहा. डॅश इज द ट्रँग्युलर नंबर फ्रॉम द लिस्ट 8 12 16 21. आता ट्रँग्युलर नंबर कशाला म्हणायचं प्रत्येक संख्येत त्यानंतरची एक अंक मिळवला तर येणारी संख्या ट्रँग्युलर नंबर असते. पहा 1 मध्ये 2 मिळवले 1 आणि 2 3 हा काय झाला ट्रँग्युलर नंबर. 3 मध्ये 3 मिळवले 3 अधिक 3 6 ट्रँग्युलर नंबर आहे पण यात नाही. 6 अधिक 4 10, 10 यामध्ये नाही ट्रँग्युलर नंबर आहे. 10 आणि 5 15 यामध्ये नाही ट्रँग्युलर नंबर आहे. 15 अधिक 6 21 हा ट्रँग्युलर नंबर आहे. हे आपण असंही दाखवू शकतो पॉईंटनं. पहा इथं 1 पॉईंट दिला इथं 1 वाढवला पॉईंट म्हणजे 1 अधिक 2 3 म्हणजे 1 अधिक 2 3 हा ट्रँग्युलर नंबर. 3 अधिक हे 3 6 ट्रँग्युलर नंबर आहे. म्हणजे या प्रमाणात पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवू शकता. 24 नंबरचे एक्झाम्पल पहा. द लेबर कॉस्ट ऑफ लेईंग द फ्लोअर ऑफ अन असेंब्ली हॉल दॅट इज 15 मीटर लॉंग अँड 12 मीटर वाईड इज. म्हणजे असेंब्ली हॉलची लांबी 15 मीटर आहे आणि रुंदी 12 मीटर आहे. तर त्याचं आपल्याला अगोदर क्षेत्रफळ काढावं लागेल. द कॉस्ट ऑफ लेईंग 1 स्क्वेअर मीटर इज 80 रुपीज. म्हणजे 1 स्क्वेअर मीटरचा खर्च दिलाय 80 रुपये. तर त्या अगोदर क्षेत्रफळ काढून एकूण खर्च काढता येईल. पहा असेंब्ली हॉलचा आकार कसा आहे आयताकार. लांबी किती 15 मीटर रुंदी किती 12 मीटर. म्हणजे त्याचा क्षेत्रफळ एरिया इक्वल टू लांबी गुणिले रुंदी 15 गुणिले 12 बरोबर 15 दुनी 30 ला 0 हातचे 3 15 1 15 आणि 3 18 म्हणजे 180 मीटरचा वर्ग हे आलं क्षेत्रफळ. टोटल कॉस्ट आता पहा एकाचा खर्च आहे 80 रुपये तर 180 मीटरचा वर्गचा खर्च किती पहा 180 गुणिले 80 1 2 0 दिले 8 गुणिले 8 64 ला 4 हातचे 6 8 1 8 6 14
14,400 रुपये हा एकूण खर्च आला. दिस इज द आन्सर. 25 नंबरचे एक्झाम्पल पहा. 3/7 ऑफ 28 प्लस 4/5 ऑफ 25 इक्वल टू, याची किंमत काढायची. 3/7 ऑफ म्हणजे गुणिले 28 अधिक 4/5 गुणिले ऑफ म्हणजे गुणिले 25. 7 न भाग दिला, 7 1 7 7 चौक 28, 4 त्रिक 12, 5 1 5 5 5 25, 5 चौक 20, 20 अधिक 12 32, म्हणजे ह्याचा आन्सर काय येईल 32.